नमस्कार, स्वागत आहे तुमचं एस बी फूड कट्टा मराठीमध्ये. आज आपण बनवणार आहोत रंगीबेरंगी कलरफुल अशा इडली. चला तर त्या कशा बनवल्यात आपण त्या पाहूयात. त्यासाठी आपण रात्रभर भिजत ठेवले आहेत उडीद डाळ आणि तांदूळ. 1 कप तांदूळ आणि तोच अर्धा कप उडीद डाळ घेतली आपण. आणि आता आपण ते भिजत ठेवले होते 4 तास. आता आपण ते मिक्सरला वाटून घेणार आहोत. एक एक करून वाटून घेणार आहोत आपण उडीद डाळ वाटून घेतलेली आहे. आणि आता आपण तांदूळ पण वाटून घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये आपण ते काढून घ्यायचे. काढून घेतोय. आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण मिक्स करायचे. ते थोडंसं वाटल्यास आपण पाणी टाकायचं आहे, कारण हे जरा जास्तच घट्ट आहे. आणि थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. असं मिक्स करून घ्यायचं आपण. थोडं थोडं करून पाणी टाकायचं. एकदम एका टायमिंगलाच पाणी टाकायचं नाहीये. थोडं थोडं पाणी टाकूया आपण. थोडंसं पाणी टाकूया. एकदम चांगलं फेटून आपण घ्यायचं आहे. मिक्स करून एकाच दिशेने फिरवायचं आहे. एकाच दिशेत फिरून फिरून आपण ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. अशा प्रकारे ह्या एवढं पातळ आपण ठेवायचं आहे. पाहू शकता तुम्ही एवढं पातळ आपण ठेवलंय. ओके, आता हे आपण बंद करून ठेवूया झाकण ठेवून. याला तुम्ही संध्याकाळी बनवतो रात्रभर ठेवायचं की नाहीतर 6 तास झाकून ठेवायचं, जेणेकरून ते फर्मेंटेड होईल. अजून पाहू शकता फर्मेंटेड झालंय, वरती आलंय एकदम. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार. आणि आता ते मिक्स करून घ्यायचं आहे आपण. एकाच दिशेत फिरवायचं आहे. फिरवताना आपण ढवळताना मिक्स करून घ्यायचं आहे आपण चांगलं. आता आपण मिक्स करून झाल्यावर ते आपण इडलीच्या भांड्यामध्ये आपण काढायचं आहे. त्यासाठी आपण इडलीची एक प्लेट घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल लावून घेऊया सुरुवातीला, जेणेकरून ते इडली खाली चिटकणार नाही. तेल लावून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये आपलं जे बनवलेलं हे आहे पीठ आहे ते टाकायचं आहे. पीठ टाकून घेऊया. जेवढं आपल्याला पाहिजे असेल तेवढं आपण पीठ टाकायचं आहे. हे आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून देऊ. एक एक करून आपण असं ठेवत जाऊया. त्याच्यानंतर दुसरं भांडं घेऊया आपण. याला पण तेल लावून घेऊया. आणि एका छोट्याशा भांड्यामध्ये आपण आपल्याला पाहिजे तेवढं, म्हणजे 4 चमचे आपल्याला लागणार आहे, तर आपण 4 चमचे हे काढून घेऊया. आणि आता आपण पिवळ्या कलरची इडली बनवूया. त्यासाठी आपण हळद टाकूया त्याच्यामध्ये. आपण फूड कलर नको, पण त्याच्यामध्ये हळद टाकूया. मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आता इथे ते पिवळं दिसत नाही आहे पीठ, पण ते जेव्हा इडली पूर्ण शिजेल तेव्हा ते पूर्ण पिवळ्या कलरची इडली होईल. तुम्ही पाहाल नंतर, जर तुम्हाला झाल्यावरती दिसेलच तुम्हाला. आता याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. मग व्यवस्थित आपण 4 इडल्या बनवून 4 इडल्याच्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण हे पण दुसरं भांडं ठेवून देऊया इडलीच्या भांड्यामध्ये. व्यवस्थित ठेवायचं आहे. आता आपण परत त्याच्यामध्ये तिसरं भांड्यासाठी आपण जेवढं आपल्याला लागणार आहे 4 चमचे, आपण 4 चमचे घेऊया. आणि आता आपण आपल्याकडे लाल कलरसाठी काय आहे नाही, तर आपण थोडासा फूड कलर टाकूया याच्यामध्ये. तो खायचा कलर असतो तो टाकायचा थोडासा. तर आपण मिक्स करून घेऊया.
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर आपण त्याला भांड्यामध्ये काढून घेऊया. भांड्यामध्ये काढत असताना तेल हे लावूनच घ्यायचं त्याला, नाहीतर ती इडली चिपकणार आहे खालती, म्हणून तेल लावायला विसरू नका. हे झाल्यावर आपण हे पण ठेवून घेऊ ह्याच्यामध्ये, इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून झाले आपलं. आता आपण त्याला झाकण लावून 15 मिनिटासाठी ठेवून देऊ. गॅस चालू करायची आहे आणि 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर बघूया आपण. आता 15 मिनिटं झालेली आहेत आपली. ओके, आपली झाली आहे इडली, रेडी झाली आहे. तर आपण याच्यामध्ये तपासून बघूया की इडली झाली आहे की नाही झाली आहे. तर हे असं चाकू किंवा आपण टूथपिक जे असेल ते टाकून पाहू शकता. जर त्याला चिपकलं नसेल तर आपली इडली झाली आहे, रेडी झाली आहे. आता गरम आहे तर थोडं काहीतरी पकडायला घेऊया आणि त्याने उचलूया आपण. हां, त्याने उचलूया. ओके, पाहू शकता तुम्ही पिवळ्या कलरची पण किती सुंदर अशी इडली झाली आहे. बाहेर काढून घेऊया, थोडा वेळ ठेवूया थंड करत आणि आपण आता काढून बघूया. पाहू शकता मी कशी मस्त अशी इडली झाली आहे लाल कलरची. जर आता आपण याच्या खाली तेल लावलं नसतं तर पूर्ण ती चिपकून राहिली असती, खाली चिटकली असती. तुम्ही पाहू शकता आता कशी लगेच निघते. आपली अशी कलरफुल इडली तयार झाली आहे पूर्ण. त्याच्यासोबत आपण व्हाईट चटणी आणि सांबार, खोबऱ्याची चटणी आणि सांबार घेतलं आहे. पाहू शकता तुम्ही किती स्पॉन्जी अशी इडली झाली आहे. पाहू शकता मस्त अशी. तुम्ही पण ट्राय करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.